ज्या ज्या ठिकाणी कोर्टानं विहित केलेल्या 50%पेक्षा अधिक आरक्षण गेलेलं आहे तिथं निवडणूक घेता येणार नाही। प्रसंगी हा खटला मोठ्या खंडपीठाकडे आम्ही वर्ग करू असे स्पष्ट निर्देश सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मंगळवारी दिले आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरील टांगती तलवार ही कायम आहे। सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंबंधीची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे। येत्या शुक्रवारी ही सुनावणी होईल। यापूर्वी राज्यात ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात ती प्रक्रिया तशीच सुरू राहील। मात्र या दरम्यान इतर निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोग करणार नाही असं राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर अत्यंत महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने। अगदीच या सुनावणीमध्ये काही गोष्टी ज्या समोर आल्या त्या म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा काही ठिकाणी ओलांडण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे साधारणपणे ज्या जाहीर झालेल्या निवडणुका आहे, ज्या 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे साधारण 57 जागा अशा आहेत, 57 ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली आहे ही बाब समोर आली। विकास गवळी यांचे जे याचिकाकर्ते होते त्यांचं म्हणणं असं होतं की 157 जागावरती ही 50%ची मर्यादा ओलांडली जाते। यावरती सरन्यायाधीशांनी असं म्हटलं, तुम्ही एकदा या सगळ्या संदर्भामध्ये सर्व जे प्रवर्ग आहेत एससी एसटी पेसा आणि ओबीसी ते हे हॉरिझॉन्टल आरक्षण असतं आणि याच्यामधील आम्हाला ही आकडेवारी अगोदर पाहू द्या, त्यानंतर आम्ही हे डिसाईड घेऊ। त्याच्यानंतर आणखी एक तिसरा मुद्दा आला होता, 50%ची आरक्षणाची मर्यादा कुठेही ओलांडता येणार नाही। हे 18 नोव्हेंबरच्या 19 नोव्हेंबरच्या आणि काल पार पडलेल्या 25 नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे 50%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही। चौथा मुद्दा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा होता तो म्हणजे बांटे आयोगाचा, जो बांटे आयोगाने राज्यामध्ये ओबीसीची संख्या आहे आणि त्या ओबीसीच्या संख्येनुसार आरक्षण दिलं जावं अशी जी मागणी होती त्या संदर्भात आता इंदिरा जयसिंग जे सातत्याने खटला आपल्या समोर येतो त्या यासाठी युक्तिवादासाठी होतं। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ट्रायबल एरिया आहे, म्हणजे आदिवासी लोक राहतात, त्या ठिकाणी एससी एसटीची लोकसंख्या 50%ची मर्यादा ओलांडतात। अशा परिस्थितीमध्ये ओबीसी वरती अन्याय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि हा जो बांटे आयोग आहे याच्यावरती देखील मंगेश ससाणे यांच्या वतीने युक्तिवाद करताना इंदिरा जयसिंग यांनी सांगितलं की ही मर्यादा जी आहे ती ओलांडली जरी जात असली तरी बांटे आयोगावरती आमचा विश्वास नाही असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बांटे आयोग त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे के कृष्णमूर्ती यांचं जे जजमेंट आहे या संदर्भामध्ये जर आम्हाला ग्रे एरियात म्हणजे आम्हाला जर वाटलं तर आम्ही ही 50%ची मर्यादेच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा घटनापीठाची स्थापना करू शकतो असे संकेत जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सध्या तरी 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही। त्याचं कारण आहे के कृष्णमूर्ती यांचं 2010चं जजमेंट, त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षण हे 50%च्या वरती गेल्यानंतर देता येत नाही। एससी एसटी आणि पेसा ऍक्ट ह्याच्यानुसार दिलं जातं। हे सगळे आरक्षण जे मी आता तुम्हाला सांगत होतो हे हॉरिझॉन्टल आरक्षण आहेत। पेसा ऍक्ट असो, ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, हे हॉरिझॉन्टल आरक्षण आहे। याच्यापैकी ओबीसी मध्ये समजा जर 8 जागा असतील तर त्याच्यामध्ये 4 जागा ह्या महिलांसाठी, 4 जागा ह्या पुरुषांसाठी जे राखीव पडतात याला म्हणतात व्हर्टिकल आरक्षण। या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता जर 50%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर पुन्हा एकदा ही प्रक्रिया नव्याने राबवावी लागेल। त्याच्यामध्ये सर्वाधिक जिल्हे जे आहेत धुळे, नंदुरबार हे जे आदिवासी जिल्हे आहेत, नाशिक देखील आहे, त्या भागामध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय आणि त्या भागातील ओबीसी समाजावरती जो अन्याय होतोय त्यासाठी घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाऊ शकतं। मात्र सध्या तरी निवडणुकांना कुठली स्थगिती नाहीये। थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने अद्यापर्यंत निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केलेला नाही। जे काही सांगितलंय ते निवडणूक आयोगाने सांगितले। निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे की 50%च्या मर्यादेच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या पलीकडे जाता येणार नाही। आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये जी आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडता येणार नाही। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।